या आधीचा व्हिडिओ पाहिलात का? पाहिला नसेल तर नक्की पहा. आम्ही गेलो होतो पु ल देशपांडे गार्डनमध्ये. गार्डन खूप सुंदर आहे, पण तासभरच आम्ही थांबलो कारण गर्दी भरपूर होती आणि दुपारी जेवण वगैरे निघालेलो होतो. पण येईपर्यंत संध्याकाळ झाली आणि मग काय स्नॅक्समध्ये काहीतरी घ्यावं म्हणून समोसे घेतले. समोसे भरपूर गरम होते. समोसे इतके गरम होते की फुकून फुकून खावे लागले. काव्या मॅडमचे तर 2 दात हालत होते, त्याच्यामुळे ती तुकडे तुकडे करून खात होती. खूप मजा आली. छोटासा ब्रेक घेतला स्नॅक्सचा आणि आता इथून खाऊन तर आम्ही डायरेक्ट घरी गेलेलो होतो. संध्याकाळी गेल्यानंतर पहिले तर चहा ठेवला. दिवसभर कुठेही फिरा, घरी आल्यानंतर चहा हा झालाच पाहिजे. तिघांनीही आवरून घेतलं घर, म्हणजे झाडून वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मग त्यांनी दिवाबत्ती केला आणि मी चहा वगैरे ठेवायला किचनमध्ये गेले. आता इथे दिवाबत्ती करता करताच एका साईडला हरिपाठ लावलं होतं. हा आमचा संध्याकाळचा नित्यनियम आहे की हरिपाठ लावून दिवाबत्ती वगैरे करायची आणि मग मुले अभ्यास करतात. आणि इथे तर आमचा चहा रेडी आहे. आता तुम्ही म्हणाल, अरे एका कपात एवढा आणि एका कपात अगदी एक घोटभरच. मी काही चहाप्रेमी नाही, म्हणून त्याच्यामुळे मी फक्त त्यांना कंपनी देण्यासाठी म्हणून घोटभर चहा घेतलेला आहे. तुमच्याकडे पण अशीच परिस्थिती आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा. दिवसभर फिरण्याच्या नादामध्ये एक अर्जंट काम होतं, ते मात्र विसरून गेले. आल्यानंतर मग एक 10 मिनिटाचंच काम होतं, ते करून घेतलं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.